गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून दमदार पावसाने सर्वच तालुक्यात हजेरी लावल्याने अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुक्याच्या काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे 36 तास 25 गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराचे पाणी कमी होताच दोरीच्या साहाय्याने मार्ग काढत तब्बल 3 तास पाण्यात उभं राहत 4 किलोमीटर पायी चालून 25 गावांचा विद्युत पुरवठा सुरू केला आहे। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस येत असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भागात पुराचा फटका बसला आहे। यातच केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे। त्यामुळे परिसरातील गावातील वीज पुरवठा 36 तासापासून खंडित होता। मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब वाहत असल्यामुळे या ठिकाणातील येण्या जाण्याचा मार्गही बंद झाला होता। मात्र विद्युत पुरवठा कसा सुरळीत करायचा हा प्रश्न महावितरण पुढे निर्माण झाला। यावेळी मात्र केशोरी येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साहस दाखवून एकमेकाच्या साहाय्याने व दोरीच्या साहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या 2 नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपी पर्यंत पोहोचत पाण्यात 3 तास उभे राहून कौशल्य दाखवत वीज पुरवठा सुरळीत केला व मागील 36 तासापासून अंधारात असलेल्या 25 गावातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे। केशोरी परिसरामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे परिसरातील नदी व नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। अशातच 33 केव्ही केशोरी वीज केंद्रामधून 11 केव्ही राजौली फीडरमध्ये 11 केव्ही राजौली फीडरचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील 25 गावे ही अंधारात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सहाय्यक अभियंता केशोरी वीज वितरण केंद्र व माझे 8 कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो। परंतु वाटेतच एक नाला हा 5 ते 6 फूट तुडुंब भरून वाहत होता। आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला। परंतु ज्या ठिकाणी बिघाड निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसऱ्या नाल्यावरून सुद्धा 5 ते 6 फूट पाणी नाला भरून वाहत होता। तिथे ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते। त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे 7-8 जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज्या ठिकाणी एका ठिकाणी नाल्याच्या काठावर एक मोठे झाड 20 तारांवर हे उन्मळून पडलेले होते। आम्ही ते झाड कुऱ्हाडीच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले। परंतु लगेच दुसऱ्या डीपीवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता। त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपीवर चढून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरळीत केला। अतिवृष्टीमुळे परसटोला ते राजौली पर्यंतची जी लाईट होती ती 21 तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही 22 तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते खंडित विद्युत पुरवठा चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला। तर महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ आणि पाण्यात उभे राहून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे।